भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रहमतपूर येथे समता स्तंभाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉक्टर रामदास आठवले यांनी उपस्थित राहून समता स्तंभास अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1926 रोजी रहमतपूर येथे भेट देत दलित मुक्ती संग्रामाची सभा घेतली होती। त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सामाजिक समतेची घोषणा करण्यात आली होती। या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती जतन करण्यासाठी त्या काळी समता स्तंभ उभारण्यात आला असून या प्रेरणादायी ठिकाणी दरवर्षी भीमसैनिक आणि आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते मानवंदना अर्पण करतात। यंदा या ऐतिहासिक घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। जगदीश भाई त्यांना थांबवत येते केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री ना रे नाही ह्या बाजूला नाही थोडं मागे आता 5 मे 1926 पप्पा एक मिनिट मागे 5 मे 1926 ला बाबासाहेब आंबेडकर या रहमतपूरमध्ये आले होते आणि या ठिकाणी महार परिषद झालेली होती। बाबासाहेब आंबेडकरांचं जे विजन होतं ते महार समाज, दलित समाज आणि इतर सर्वांना एकत्र आणण्याचे होते। पण आज रहमतपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते। 100 वर्ष नव्यानं संपलेले आहेत, 100 वर्ष संपलेले आहेत आणि या शताब्दीच्या निमित्ताने या ठिकाणी इथे हा कार्यक्रम ठेवलेला आहे। ते आमदार साहेब आलेले आहेत, बाकीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व मोठं होतं। बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या मुक्तीचा लढा तर त्यांनी मोठ्या प्रमाणात चालवला होता तो, पण बाबासाहेब आंबेडकरांचं विजन हे होतं की दलित आणि सवर्ण एकत्र सामाजिक न्याय मिळाला पाहिजे होती। आणि या देशाचं संविधान लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या प्रत्येक जातीचा विचार केलेला आहे आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे, संविधान मजबूत आहे की या संविधानाला बदलण्याची जीवनामध्ये ताकद नाही। त्यामुळं आज इथे रहमतपूरमध्ये संधी मिळालेली आहे। इथल्या गावकऱ्यांनी मला बोलवलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मिशन पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आहे आणि हे गाव अत्यंत महत्त्वाचं आहे। याला ऐतिहासिक अशा पद्धतीची एक प्रेरणा या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्यामुळे आज मी रहमतपूरमध्ये आलेलो आहे। याचा मला स्वतःला आनंद आहे। या गावामध्ये बाबासाहेबांनी पावन झालेलं एक गाव आहे आणि म्हणूनच या गावाचं नाव सगळ्यांच्या देशामध्ये आहे। त्यामुळं या ठिकाणी मी स्तंभ या ठिकाणी उभा केलेला आहे। ही बाबासाहेबांची आठवण आहे आणि आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।